वंचितच्या प्रस्तावावर 31 डिसेंबरला निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची बैठक होणार आहे। या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावरती निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आताची मोठी अपडेट आहे। वंचितच्या प्रस्तावावर 31 डिसेंबरला निर्णय होणार आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये याबाबत वंचितने दिलेल्या प्रस्तावावरती चर्चा होईल, याबाबत चर्चा होईल आणि नंतर निर्णय घेतला जाणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, वंचितच्या प्रस्तावावरती 31 डिसेंबरला निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते। बैठकही होणार आहे, काय बैठकीबाबत अधिक तपशील आहे? वंचित बहुजन आघाडीने समन वाटपाचा एक फॉर्म्युला दिलेला आहे। हा प्रस्ताव आहे। या प्रस्तावावरती 31 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते, त्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यासह काँग्रेसचे राज्यातील बडे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहे। आणि या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसह जे इतर राज्यातील घटक पक्ष महाविकास आघाडीसोबत आहेत त्यांच्या जागेच्या संदर्भात साधारण चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र अलीकडे वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातील सोशल मीडियावर स्टँड जे आहेत त्यावरून काँग्रेसचे दिग्गज नेते जे आहेत ते नाराज असल्याचं समजतंय। त्यांनी त्याची नाराजी देखील बोलून दाखवलेली आहे। कारण जर एखादा पक्ष महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये येत असेल तर त्या पक्षाने सोशल मीडियावरील कोरडोरीबाबत सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा थेट नेत्यांशी बोलून प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजेत असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। आणि 31 डिसेंबरला बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टीवरती वहापोह होऊन वंचित बहुजन आघाडीसारख्या राज्यातील घटक पक्षासंदर्भात चर्चा होणार आहे। जी, अधिक अपडेट आपण घेत राहू। या बैठकीकडे देखील आपले लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर वंचितच्या प्रस्तावावर 31 डिसेंबरला निर्णय होणार आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होईल आणि त्यानंतर या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होईल। बैठकीत वंचितने दिलेल्या प्रस्तावावरती निर्णय होईल।